सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जाहीर माफी। शिवरायांच्या नावानं विरोधकांकडून फक्त राजकारण केले जात असल्याचा मोदींचा आरोप। पालघरमधल्या वाढवण बंदराचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन। वाढवण बंदराचा प्रकल्प गेम चेंजर असल्याचा शिंदेंचा दावा, तर वाढवणमुळे देशाची सागरी शक्ती वाढणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बैठकीला बसल्यानं उलटी येते, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नाराजी। राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा नव्यानं उभारण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत। मनीषा म्हैसकर, जयसिंगराव पवार यांच्यासह आयआयटी मुंबईमधील तज्ञ प्राध्यापकांचा समितीमध्ये समावेश। जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। नाशिकचे गटशिक्षण अधिकारी कार्यालयात निवृत्त मुख्याध्यापकाकडून दिव्यांग महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न। गटशिक्षण अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा ठिय्या। सरकारवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी तुर्तास टळली। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये अवनी लेखराला सुवर्ण पदक। अंतिम फेरीत 249.7 गुण मिळवत विक्रम रचला।